मध्ये हर आता आम्ही पोहोचलेलो आहे. मला मराठी पण येतोय. आता आम्ही पोहोचलो आहे मारू चिखलीला, जिथं राम मंदिरात आम्ही थोडं बसलो होतो. बालभोग घेतला, आमच्याजवळ जे होतं ते बालभोग झाला आणि इथं निवांतपणे बसलेलो आहे. मला माझ्या मागच्या वर्षी किंवा 2022चे परिक्रमावासी जे माझ्यासोबत होते त्यांची नर्मदा तटाला लय आठवण येते, म्हणून मी त्यांचं नाव घेतो. आमचे हे भाऊसाहेब भाऊसाहेब गुणगड, जे मुक्काम वंजारवाडी अनकाई अगस्त मुनीच्या डोंगराच्या बाळू पाटील खाली राहते. आणि आमचे तसेच मित्र आहे बाळू पाटील, ते पण आपल्या वंजारवाडीलाच राहते, अगस्त मुनीच्या डोंगराच्या खाली. आणि मागच्या वर्षी जे माझ्यासोबत जे मैया होते त्यांचं पण मी नाव घेऊ इच्छितो. त्या आईंचं नाव आहे, त्या मैयांचं नाव आहे इंदूबाई दिवटे, इंदूबाई दिवटे, रेखाबाई दत्तू गवळी. या दोन मैया माझ्यासोबत होते. आणि इंदूबाई दिवटीची मुलगी मोठी जी आहे ते माझी ताई सविता ताई जाधव, हे नाशिकमध्ये राहते. यांचं लय आठवण येते मला आता ह्या परिक्रमामध्ये, कारण या मैयांसारखे मला जोडीदार मिळाले नाही. आणि त्यांच्यासोबत म्हटलं, मला असं वाटायचं का माझ्यासोबत नर्मदा मैयाच चालून राहिली, असं मला सजेशन द्यायचं. आणि त्यांची खूप आठवण येते मला, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, आमच्या हिंदीमध्ये बोलतोय, आता थोडं समजून घ्या तुम्ही. ऊंचा ऊंचा सब चले, नीचा चले न कोई, जो जन नीचा चले सो जग से ऊंचा होय. तर मतलब आता तुम्ही समजून घे जा. हां, आता आणखी तुम्हाला सांगतो. हाँ, छोटा बन के रहोगे तो सब कुछ मिलेगा, बड़ा बनने की कोशिश करोगे तो माँ भी गोद से उतार देगी. हां, आता याला मराठीमध्ये तुम्ही समजून घ्या. थोडं ट्रान्सलेट करायला मला थोडं डिफिकल्ट जातोय. हां, आता एवढं म्हणून आमचे दोन शब्द खतम करतोय. नर्मदे हर.